पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराच्या पत्र्यावरील दगड होऊन मुलीचा मृत्यू। मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले। घटनास्थळी तहसीलदार शिवानंद मेत्रे यांची तात्काळ भेट। मंगळवारी संध्याकाळी हुलसूर शहरात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे पडल्याने एका 6 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलीची आई आणि 2 मुले गंभीर जखमी झालेली घटना घडली आहे। हुलसूर शहराच्या तहसील कार्यालयासमोरच्या गल्लीत राहणाऱ्या इस्माईल शेख यांची 6 वर्षांची मुलगी महेर इस्माईल शेख वय 6 वर्षे हिचा मृत्यू झाला आहे। फैज इस्माईल शेख वय 8 वर्षे, लईबाई इस्माईल शेख वय 10 वर्षे आणि मुलीची आई यास्मीन इस्माईल शेख वय 30 वर्षे असे गंभीर जखमी झालेले आहेत। फैज इस्माईल शेख, यास्मीन इस्माईल आणि लईबाई यांना हुलसूर सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी महाराष्ट्रातील शाहजानी औराद येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे। मृत बालकाच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला की सामुदायिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जखमींवर वेळेवर उपचार केले नाहीत। बालकाचा मृत्यू झाला आहे आणि जखमींवर योग्य उपचार न झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी तहसीलदार शिवानंद मेत्रे, PSI शिवप्पा मेटी आणि महसूल निरीक्षक शरणबसप्पा पावडशेट्टी, तलाठी नागराज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। एक बच्चे मरी है, दूसरा बच्चा भी उसके उल्टा कर रहे हैं, तो देख रहे नहीं, कौन जा रहे नहीं, कुछ नहीं।